संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या खासगीकरणाबाबत सुरू असलेल्या वादावर अखेर पडदा पडला असून याबाबत महापालिकेने स्पष्टीकरण दिले आहे। गेल्या काही दिवसांपासून नाट्यगृहाच्या खासगीकरणाबाबत अनेक चर्चा सुरू होत्या। याला रंगकर्मी नकार दर्शवत नाट्यगृहाच्या परिसरात आंदोलन केले होते, तर दुसरीकडे महापालिका या निर्णयावर ठाम असल्याचं देखील सांगितलं जात होतं। येत्या 9 ऑगस्ट रोजी नाट्यगृहाचे उद्घाटन होणार असून खासगीकरण न थांबवल्यास उद्घाटनावर रंगकर्मींनी बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता। मात्र आता महानगरपालिकेने मोठा युटर्न घेत नाट्यगृहाचे कोणतेही खासगीकरण होणार नसल्याचं पत्रकाद्वारे स्पष्ट केलं आहे। कोल्हापूर महानगरपालिकेने नाट्यगृहाचे कोणत्याही प्रकारे खासगीकरण होणार नसून त्याची संपूर्ण मालकी महानगरपालिकेकडेच राहणार असल्याचं आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी स्पष्ट केलं। हाऊसकीपिंग, देखभाल आणि दुरुस्तीची कामे निविदा प्रक्रियेद्वारे बाह्य यंत्रणेकडून केली जाणार असून नाट्यगृहाचे बुकिंग मात्र महानगरपालिकेमार्फत ऑनलाईन आणि पारदर्शक पद्धतीने होईल असंही त्यांनी सांगितलं। कार्यक्रमांचे दर आणि निविदेचा मसुदा याबाबत 9 ऑगस्ट नंतर महापौर आणि पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे। या पार्श्वभूमीवर रंगकर्मी आणि शाहूप्रेमींनी सुरू केलेले आंदोलन मागे घ्यावं असं आवाहनही आयुक्तांनी करत रंगकर्मींना याबाबतचं पत्र दिलं। अखेर रंगकर्मींच्या आंदोलनाला यश आलं असून यावेळी रंगकर्मींनी आनंद व्यक्त केला। खरं तर प्रचंड आनंद होतोय। कोल्हापुरातले सगळे रंगकर्मी, कलाप्रेमी, शाहूप्रेमी, समस्त कोल्हापूरकर केशवराव भोसले नाट्यगृहाचं जे शाहू महाराजांनी बांधलेले आहे त्याचं खाजगीकरण होऊ नये म्हणून जनरेटर लावला होता आणि आज खऱ्या अर्थानं आम्ही आयुक्त साहेबांची 2-2.5 तास चर्चा झाली। त्यांना आमच्या बाजूनेही काही प्रस्ताव दिले की कशा पद्धतीनं चालवावं याच्याविषयी लिखित स्वरूपात एक मसुदा तयार करून दिला आणि त्याला होकारात्मक प्रतिसाद देत कुठल्याही प्रकारचं खाजगीकरण करणार नाही आणि होणार नाही। आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं की बाबा त्याचे रेट्स किंवा ही नाट्य चळवळ चांगल्या पद्धतीने चालावी, नाटकं जास्तीत जास्त संख्येनं कोल्हापुरात व्हावी, कोल्हापुरातले कलाकार घडावेत, ह्या दृष्टिकोनातून सुद्धा आयुक्त सरांनी आपल्याला सांगितलंय की 9 तारीख झाल्यानंतर आपण त्याच्यावर बसू, त्या रेटवर पण चर्चा करू आणि त्याचे सगळे अधिकार आहेत ते महापालिकेचेच असणार आहे। ते सगळं व्यवस्थापन हे महापालिकाच चालवणार आहे। खरं तर आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांचेच आभार आपल्याला इथं मानायचे आहेत। माननीय खासदार शाहू महाराज असतील किंवा महापौर मॅडम असतील किंवा सगळ्याच पक्षाचे पदाधिकारी, प्रिंट मीडिया, व्हिडिओ मीडिया किंवा ऑनलाईन पोर्टल सगळ्यांनी ह्यामध्ये सहभाग नोंदवला, आपल्या आपल्या बातम्या जास्तीत जास्त केल्या आणि त्यामुळे हे यश आपल्या पदरात पडलेलं आहे। आता इथून पुढे शाहूंचा वारसा असाच आपण चांगल्या पद्धतीनं चालवू आणि खरं तर हे मागण्या मान्य होताना लेखी स्वरूपात देणं हे फार महत्त्वाचं आहे आणि आयुक्त साहेबांनी आपल्या ह्या सगळ्या गोष्टीला प्रतिसाद, होकारात्मक प्रतिसादित चांगल्या साधक-बाधक चर्चा करून लेखी स्वरूपात आपल्याला पत्र दिलेलं आहे की हे खाजगीकरण कोणत्याही प्रकारचं होणार नाही।